टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। नाशिकवर काँग्रेस ठाकरे गटापाठोपाठ शरद पवार गटाचा दावा, गोकुळ पिंगळे नाशिक लोकसभा मतदारसंघातून इच्छुक। पार्थ पवार, सुनील तटकरे, मिलिंद देवरांची राज्यसभेसाठी चर्चा, शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांची वर्णी, महाराष्ट्रातील 6 जागांसाठी 27 फेब्रुवारीला होणार मतदान। राज्यसभेच्या जागेसाठी चंद्रकांत हंडोरेंची चर्चा, काँग्रेसकडून हंडोरेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता, लोकशाहीला सूत्रांची माहिती। लोकसभा निवडणुकीसाठी संघ दक्ष, मार्चमध्ये संघाची नागपुरात अखिल भारतीय प्रतिनिधी सभा, 16, 17 आणि 18 मार्चला रेशीमबागमध्ये होणार सभा। कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांचे बंधू संदीप राऊतांची ईडी चौकशी, चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार, राज्यात सुडाचं राजकारण सुरू, संदीप राऊतांची टीका। कोरोना काळात आम्ही मोफत खिचडी वाटप करत होतो, घोटाळे करून लोक भाजपमध्ये जातात, आम्ही घाबरत नाही, कारवाई करा, विरोधकांच्या ईडी चौकशीवरून संजय राऊतांची टीका। ओबीसींना धक्का न लावता आरक्षण दिलं, आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न, राजकीय जोडे बाहेर ठेवून मग भूमिका घ्यावी, संजय शिरसाटांचा भुजबळांवर हल्लाबोल। मनोज जरांगेंनी ओबीसी आरक्षणावर बोलू नये, जरांगेंनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलं, आपण आता थेट कोर्टातच भेटू, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं जरांगेंना आव्हान। भाजपकडून राज्यसभेसाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकरांच्या नावाची चर्चा, जातीय समीकरण लक्षात घेऊन उमेदवारी देणार असल्याची माहिती। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या याचिकेवर विधिमंडळात सुनावणीला सुरुवात, 15 तारखेपर्यंत निकाल देण्याचे राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी, 3 तासांपासून पेडणेकरांची चौकशी सुरू, यापूर्वीही पेडणेकरांची ईडीनं 6 तास केली होती चौकशी। मुंबईकरांना वीज दर वाढीचा शॉक, टाटा वीज कंपनीचा दरवाढीचा प्रस्ताव, वीज नियामक आयोगाकडे दरवाढीचा प्रस्ताव सादर। टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। आपण पाहताय लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा। महाराष्ट्रात बिहारसारखी जातनिहाय जनगणना व्हावी, ओबीसी नेते डॉक्टर बबनराव तायवाडे यांची मागणी। भिवंडीत शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा मनसेत पक्षप्रवेश, राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर एकमत नाही, तर राज्यामध्ये काँग्रेस स्वबळावर लढली तर अर्ध्या ठिकाणी डिपॉझिट जप्त होईल, वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं विधान। उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। पुढील 3 वर्षात अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन वरती जाण्याचा अंदाज, देशाचा जीडीपी 60% राहण्याचा विश्वास, बजेटच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाकडून टिप्पणी जाहीर। मुंबई महानगरपालिकेचा 2024-25 चा अर्थसंकल्प येत्या आठवड्यात मांडणार, अर्थसंकल्पाकडे मुंबईकरांचं लक्ष। दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी किडन्या रक्त काढलं विक्रीला, शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। पीक विम्याच्या मुद्द्यावरून वाशिममध्ये ठाकरे गट आक्रमक, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पीक विमा कंपनीचं कार्यालय फोडलं।
मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून ओबीसी घटक नाराज. शिवसेनेतील इंदापूर शहर अध्यक्ष अशोक देवकरांचा तडकाफडकी राजीनामा. उद्धव ठाकरे 3 ते 5 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर. उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार. उद्धव ठाकरे कोकणात सभा देखील घेणार. ठाकरे गटानं कोल्हापुरात मराठा आरक्षणाचा सर्व्हे पाडला बंद. सर्व्हेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर आक्षेप घेत सर्व्हे बंद पाडला. सोलापुरात खासगी कर्मचाऱ्यांकडून मराठा सर्वेक्षणाचं काम. माजी नगरसेवक अनंत जाधवांनी हा प्रकार आणला उघडकीस. कर्मचाऱ्यांवर तातडीनं कारवाई करावी, जाधवांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.